Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to discuss about the groups, periods and their electronic configuration. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण ग्रुप्स, पिरियड्स यांचा डिस्टिंग्विश स्टडी करणार आहोत. तसंच ग्रुप्समधील एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पिरियड्समधील एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांच्या संदर्भात इन डिटेल माहिती घेणार आहोत. तुम्ही जर आपले प्रिव्हियस लेक्चर पाहिले नसतील तर ते पाहण्यासाठी आजच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक दिल्या आहेत, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकतात. आणि हां, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे इयत्ता 10वीच्या दृष्टीने येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते पाहू शकणार. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर टुडेज टॉपिक, ग्रुप्स, पिरियड्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पिरियडिक टेबलच्या संदर्भात आपण मागच्या लेक्चरला इन्फॉर्मेशन घेतली की पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्सची अरेंजमेंट ही कशा पद्धतीने केलेली आहे, एलिमेंट्स जे आहेत ते एस पी डी एफ या ब्लॉकमध्ये कसे डिवाईड झालेले आहेत. पर्टिक्युलरली आपल्याला ग्रुप्सची जी अरेंजमेंट आहे आणि पिरियड्स जे आहेत यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यामधील एलिमेंट्सच्या मांडणीच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घ्यायची. सो ग्रुप्सच्या संदर्भात आपण स्टडी केलं आहे. पहा, मागच्या लेक्चरलाही आपण अभ्यासलं होतं. इन मॉडर्न पिरियडिक टेबल देर आर 18 वर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. तर पहा, या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे 18 उभे स्तंभ दिसतात यांना आपण ग्रुप्स असं म्हणतो पर्टिक्युलरली. तर या ग्रुपच्या संदर्भात असं आहे, पहा, प्रत्येक ग्रुप हा पर्टिक्युलरली एखादी फॅमिली रिप्रेझेंट करत असतो. जसं की फर्स्ट एक ग्रुप असेल किंवा सेकंड एक ग्रुप असेल, हे काहीतरी एक फॅमिली रिप्रेझेंट करतात आणि ती त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड करते. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द आउटरमोस्ट सेल इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर ग्रुप. म्हणजे काय, लक्षात घ्या, प्रत्येक ग्रुपची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती अशी आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे त्याच्या आउटरमोस्ट सेलचं त्याच्यावरून पर्टिक्युलर ग्रुप हा रेकग्नाइज होत असतो. फॉर एक्झाम्पल पहा, हा जो फर्स्ट ग्रुप दिसतोय आपल्याला, त्याचे जे इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहेत, एलिमेंट्स आहेत, ते असे आहेत, पहा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम. तर या ग्रुपमधील असणारे हे जे सर्व एलिमेंट आहेत, हे सर्व एलिमेंट्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन असतो. ऑल द एलिमेंट्स इन ग्रुप फर्स्ट हॅव ओनली वन इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट अँड हेन्स this group is recognized by its characteristics. पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स असं आहे या ग्रुपचं की त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे आणि म्हणूनच या ग्रुपची जी व्हॅलन्सी आहे ती सुद्धा सेम असते. म्हणजे ऑल एलिमेंट्स इन ग्रुप फर्स्ट, दॅट इज ग्रुप 1, हॅव व्हॅलन्सी 1. या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटची व्हॅलन्सी 1 आहे, बिकॉज व्हॅलन्सी इज डिटरमाइंड from its outermost electrons present in its outermost cell. ओके, तर प्रत्येक मूलद्रव्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्याची संयुजा ठरत असते, त्याची व्हॅलन्सी ठरत असते. ग्रुप फर्स्टमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंट्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 असते आणि म्हणून त्याची जी व्हॅलन्सी असते ग्रुप फर्स्टची ती सुद्धा 1 आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट सेल ऑफ ऑल एलिमेंट्स इन इच ग्रुप आर सेम. जसं ग्रुप फर्स्टची आउटरमोस्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते, तसं ग्रुप सेकंडमधील एलिमेंट्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा सेम आहे. ग्रुप सेकंडमधील जे एलिमेंट आहेत यांच्या सर्व एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. सो व्हॅलन्सी ऑफ ऑल एलिमेंट्स इन ग्रुप सेकंड ए, दॅट इज ग्रुप 2, इज 2. तर ग्रुप 2 मधील सर्व एलिमेंट्सची जी व्हॅलन्सी आहे ती सुद्धा सेम आहे, कारण त्याच्यामधील आउटरमोस्ट ऑर्बिटमधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही सेम आहे, 2 आहे. सर्वच ग्रुप्सच्या बाबतीत हे आपल्याला असं लक्षात येईल. पहा, हा या ठिकाणी जो 13 नंबरचा ग्रुप आपल्याला दिसतोय, त्या 13 नंबरच्या ग्रुपमध्ये सुद्धा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती 3 आहे आणि त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी 3 होते. याच पद्धतीने सर्व एलिमेंट्सची व्हॅलन्सी जी आहे एका ग्रुपमधील ती सेम कशी असते हे तुमच्या लक्षात आलं असेल. फ्रेंड्स,
लक्षात घ्या, द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी अँड ग्रेडिशन. म्हणजे काय, तर एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंट्स या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम असतात, फक्त ते ग्रॅज्युअली चेंज होत जातात. जसं जसं आपण टॉप टू बॉटम जातो तसं थोड्याफार प्रमाणामध्ये ग्रेडेशन आपल्याला ग्रुप फर्स्टच्या बाबतीत दिसून येतं. म्हणजे द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. ओके, म्हणजे काय, तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की ग्रुप फर्स्ट इज फॅमिली ऑफ अल्कली मेटल. हा ग्रुप फर्स्ट जो आहे याच्यामधील सर्व मेटल हे अल्कली मेटल आहेत. तसंच ग्रुप 2 जो आहे, ग्रुप 2 इज ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. म्हणजे ग्रुप सेकंड जो आहे याच्यामधील सर्व मेटल्स जे आहेत त्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतो. तसंच 17th ग्रुप जो आहे, हा 17 ग्रुपमध्ये ऑल मेंबर जे आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅस्टिन हे हॅलोजन फॅमिलीला बिलॉंग्स करतात. म्हणजे या सर्वांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहेत, फक्त फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यांच्यात थोडं ग्रेडेशन असतं. म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन हे गॅसेस आहेत, तर ब्रोमीन लिक्विड आहे, आयोडीन, ॲस्टॅस्टिन हे सॉलिड आहेत. तसंच 18 ग्रुप जो आहे याला 0 ग्रुप एलिमेंट असं सुद्धा म्हणतो आपण, किंवा हा नोबल गॅसेसचा, इनर्ट गॅसेसचा ग्रुप आहेत. ऑल एलिमेंट जे आहेत इथे या ग्रुपमध्ये असणारे यांचे आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहे ते कम्प्लिटली फिल्ड आहेत. म्हणजे त्यांचा ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट असल्यामुळे ते 0 ग्रुप एलिमेंटमध्ये येतात, इनर्ट गॅसेसमध्ये येतात. दे कॅन नॉट रिॲक्ट विथ एनी अदर एलिमेंट्स. तर या पद्धतीने आपल्याला ग्रुपच्या संदर्भातल्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आल्या असतील. आता पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण स्टडी करणार आहेत. पहा, पिरियड्सच्या संदर्भात आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. तर द हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड पिरियड्स अँड देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. पहा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ या पद्धतीने 7 पिरियड आहेत. खालचे जे 2 आहेत हे आपल्याला 6th आणि 7th पिरियडमधलेच एलिमेंट खाली सेपरेटली 2 बॉटम सिरीजमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे पिरियडमध्ये हे काउंट आपल्याला इथे नाही करायचे आहेत, 6 आणि 7 पिरियडमध्येच करायचे आहेत. तर 7 हॉरिझॉन्टल पिरियड्स आपल्याला या ठिकाणी जे दिसत आहेत, रोज जे दिसत आहेत हॉरिझॉन्टल, त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. या पिरियड्समध्ये पहा, तुम्हाला लक्षात येईल फर्स्ट पिरियड जो आहे त्याच्यामधले एलिमेंट आहेत हायड्रोजन आणि हेलियम. म्हणजे फर्स्ट पिरियडमध्ये या ठिकाणी 2च एलिमेंट आहेत. There are 2 elements in first period. So first period is the shortest period and the 6th period is the longest period in modern period. पहा, सर्वात लहान पिरियड जो आहे तो फर्स्ट आहे, त्याच्यात फक्त 2च एलिमेंट आहेत म्हणून त्याला शॉर्टेस्ट पिरियड असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने जो 6th पिरियड आहे, हा 6th पिरियडमध्ये सर्वात जास्त एलिमेंट आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, त्याला लॉंगेस्ट पिरियड असं म्हटलं जातं. कारण 57 to 71 चे जे एलिमेंट आहेत ते सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल फर्स्ट सिरीजमध्ये दिलेले आहेत. हे आणि हे काउंट करून 6th पिरियडमध्ये नियर अबाउट 32 एलिमेंट्स आहेत जे लार्जेस्ट एलिमेंट कंटेन आहेत या पिरियडमध्ये. अदरवाईज 7thमध्ये पण आहेत, परंतु न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट जे आहेत किंवा आर्टिफिशियल एलिमेंट्स जे आहेत यांचा समावेश 7th पिरियडमध्ये जास्त करून आहे. सो फ्रेंड्स, एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. फर्स्ट पिरियड इज द शॉर्टेस्ट पिरियड अँड 6th पिरियड इज द लॉंगेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आपण या ठिकाणी प्रॉपर्टीजच्या बाबतीत जर लक्षात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव द सेम नंबर ऑफ सेल्स विच इज इक्वल टू द पिरियड नंबर. तर जसं आपण पाहिलं की ग्रुपच्या बाबतीत की प्रत्येक ग्रुपमधील जे एलिमेंट आहेत त्यांची व्हॅलेन्सी सेम असते, कारण त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते आणि ती ग्रुप नंबर इतकी असते. तसं पिरियडच्या बाबतीत असं आहे की पिरियड हॅव द सेम नंबर ऑफ सेल्स विच इज इक्वल टू द पिरियड नंबर. म्हणजे फर्स्ट पिरियडमध्ये असणारे जे एलिमेंट आहेत हायड्रोजन आणि हेलियम यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही स्टडी केलं तर ते फक्त फर्स्ट सेल ऑक्युपाय करतात. सेकंड सेल पिरियडमधील जर एलिमेंट आपण लक्षात घेतले, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, तर हे सेकंड पिरियडमधील एलिमेंट जे आहेत हे फक्त 2 सेल ऑक्युपाय करतात. म्हणजे के आणि एल अशा 2 सेलमध्ये त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. तर थर्ड सेल जर तुम्ही लक्षात घेतली तर तिच्यामध्ये म्हणजे थर्ड पिरियड जर लक्षात गेलं तर त्याच्यात 3 कक्षा आपल्याला वापरलेल्या दिसतात, के, एल अँड एम. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव द सेम नंबर ऑफ सेल्स विच इज इक्वल टू द पिरियड नंबर. म्हणजेच
फर्स्ट पिरियडमधील एलिमेंट्स फर्स्ट सेल ऑक्युपाय करतात के सेल, तसंच सेकंड पिरियड जो आहे यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण स्टडी केलं तर ऑल एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड दॅट इज लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन ऑक्युपाय 2 सेल्स के अँड एल. याच पद्धतीने या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन हॅव इलेक्ट्रॉन्स इन द 2 सेल्स के अँड एल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंट्स इन थर्ड पिरियड जर आपण लक्षात घेतला या ठिकाणी तर त्याचे एलिमेंट आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. तर हे एलिमेंट आहेत यांना आपण थर्ड रो एलिमेंट असं पण म्हणतो. थर्ड पिरियडमधील एलिमेंट आहेत ते. आणि थर्ड 3 या ठिकाणी तिसरा रो असल्यामुळे यांनी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी यांना वापरल्या जाणाऱ्या सेल्ससुद्धा 3 आहेत, त्या म्हणजे के, एल अँड एम. म्हणजे 3 ऑर्बिट्स या थर्ड पिरियडमधील एलिमेंट युटिलाइज करतात. सेकंड पिरियडमधील एलिमेंट्स हे 2 ऑर्बिट युटिलाइज करतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी. तर फर्स्ट पिरियडमधील एलिमेंट्स हे ओनली 1 ऑर्बिट युटिलाइज करतात फॉर देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल की पिरियड नंबर हा त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने या ठिकाणी ऑक्युपाय केले जातात सेल ते आपल्याला डिनोट करत असतात. आता ओव्हरऑल आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेमकं ग्रुप्स आणि पिरियड यांच्यामधलं कंपॅरिझन काय आहे. या टॉपिकवर महत्त्वाचा असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा SSC बोर्डच्या एक्झाममध्ये विचारला जातो, तो म्हणजे राईट द डिफरन्स बिटवीन ग्रुप्स अँड पिरियड किंवा डिस्टिंग्विश बिटवीन द ग्रुप्स अँड पिरियड. आणि त्याला आपण ओव्हरऑल सर्व पॉईंट इन डिटेल स्टडी करणार आहोत डिस्टिंग्विशच्या संदर्भातले ग्रुप्स अँड पिरियडमधले. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन पॉईंट ऑफ डिस्टिंग्विशिंग, दॅट इज द डिस्टिंग्विश बिटवीन ग्रुप्स अँड पिरियड्स. ग्रुप्स अँड पिरियडमध्ये आपण या ठिकाणी कंपॅरिझन करणार आहोत, डिस्टिंग्विश करणार आहोत. लक्षात घ्या, आपण जी माहिती घेतली आता नुकतेच त्याच्यावर आधारित. तर ग्रुप्स काय असतात तर लक्षात घ्या, द वर्टिकल कॉलम इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. सिमिलरली द हॉरिझॉन्टल रो इन पिरियडिक टेबल्स आर कॉल्ड पिरियड्स. तर लक्षात घ्या, जे उभे स्तंभ असतात मॉडर्न पिरियडिक टेबलमधले किंवा मेंडेलीच्या पिरियडिक टेबलमधले सुद्धा, तर त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो म्हणजे गण म्हणतो. आणि ज्या आडव्या ओळी असतात त्यांना आपण आवर्त म्हणतो म्हणजे पिरियड्स म्हणत असतो. सेकंड थिंग असं आहे, देर आर 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 गण आहेत. तर देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे आधुनिक आवर्त सारणी त्याच्यात 7 आवर्त आहेत, म्हणजे 7 पिरियड्स आर प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी असा आहे, डिस्टिंग्विशिंग पॉईंट असा आहे थर्ड या दोघांमधला, की एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड ग्रेडेशन. म्हणजे एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टी ह्या सेम असतात आणि ग्रॅज्युअली टॉप टू बॉटम थोड्याफार प्रमाणामध्ये चेंज त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो, परंतु बऱ्याचशा केमिकल प्रॉपर्टीज जे असतात त्या सिमिलर असतात. एलिमेंट्स इन द सेम पिरियड शोज ग्रेडेशन इन केमिकल प्रॉपर्टीज. मात्र तसं नाही आहे पिरियडच्या बाबतीत. पिरियड्समध्ये केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर त्या चेंज होत जातात. म्हणजे दे डज नॉट हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बिकॉज along a period from left to right as we go the electronic configuration is increases one by one. आपण डावीकडून उजवीकडे जर पिरियडमध्ये गेलो तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक एकने वाढत जातं आणि त्याची व्हॅलेन्सी सुद्धा ग्रॅज्युअली चेंज होत जाते. म्हणून पिरियड्समध्ये एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीज या ग्रेडेशनने चेंज होतात. मात्र ग्रुपमध्ये केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात कारण त्यांची व्हॅलेन्सी सेम असते, कारण त्यांचे आउटरमोस्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा सेम असते. सो फ्रेंड्स, नेक्स्ट पॉईंट जो आहे याच्यामधील डिस्टिंग्विश ग्रुप्स आणि पिरियडमधला तो लक्षात घ्या. ऑल एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी. मी तुम्हाला ग्रुपच्या संदर्भात डिस्कशन करत असताना सुद्धा सांगितलं की ग्रुपमधील सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी सेम असते बिकॉज द व्हॅलेन्सी इज डिटरमाइन्ड बाय द outermost इलेक्ट्रॉन्स, दॅट इज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात ते व्हॅलेन्सी डिटरमाइन करतात. आणि एका ग्रुपमध्ये असलेल्या सर्व एलिमेंट्सचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात ते सेम असतात. एक्झाम्पल, ऑल एलिमेंट्स इन ग्रुप फर्स्ट हॅव व्हॅलेन्सी 1. ग्रुप फर्स्टमधील सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी 1 असते. ग्रुप 2 मधील एलिमेंट्सची व्हॅलेन्सी जी असते ती 2 असते आणि ग्रुप 13 मधील एलिमेंटची व्हॅलेन्सी जी असते ती 3 असते. या पद्धतीने पहा पिरियड्सच्या बाबतीत काय आहे तर ऑल एलिमेंट्स
in the same periods have same number of cells. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम असते ग्रुपमधील सर्व एलिमेंट्सची, पिरियडमध्ये मात्र जे एकाच पिरियडमधील एलिमेंट असतात त्यांची जे नंबर ऑफ सेल्स असतात फॉर युजिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी वापरात येणाऱ्या ज्या सेल्स असतात त्यांची संख्या सेम असते. म्हणजे फर्स्ट पिरियडमधील सर्व एलिमेंट्स हे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे अलॉंग विथ फर्स्ट सेलच असतं. सेकंड पिरियडमधील सर्व एलिमेंट्सचे जी व्हॅलन्सी असते, सेकंड पिरियडमधील सर्व एलिमेंट्स जे असतात त्यांचे जे ऑर्बिट असतात ते 2 असतात. म्हणजे पहिल्या पिरियडमधील सर्व एलिमेंट्स मध्ये वापरली जाणारी कक्षा ही एकच असते. दुसऱ्या पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी वापरली जाणारी कक्षा या 2 असतात. तिसऱ्या पिरियडसाठी 3 असतात. म्हणजे ऑल एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव सेम नंबर ऑफ सेल्स. एक्झाम्पल, पिरियड 1 हॅव ओनली 1 सेल, दॅट इज K cell. Period 2 have 2 cells, that is L cells. Period 3 has 3 cells, that is K, L and M cells. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आज आपण ग्रुप्स, पिरियड्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या संदर्भात इन डिटेल स्टडी केलेला आहे. तुम्हाला आपलं आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक घेऊन, पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, बाय, सी यू.